नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आज आपण MBBS 2025 या सदराखाली अशा कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत की प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाचं स्वप्न असतं की आमचा विद्यार्थी हा गव्हर्नमेंट कॉलेजला जावा. पण काही कारणास्तव जर गव्हर्नमेंटला नंबर नाही लागला आणि तो विद्यार्थी किंवा पालक जर म्हणले की आमचं सेमी गव्हर्नमेंटलाही जाण्याची एक परिस्थिती नाही किंवा आम्ही तेवढं फायनान्शियली तेवढे स्ट्रॉंग नाहीत की आम्ही त्यावेळेस जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय पर्याय असेल आणि कुठला कोर्स निवडायचा असेल, तर त्यानंतर जे काही विद्यार्थ्यांचं आणि पालकाचं प्राधान्य असतं, तर ज्यावेळेस MBBS ला नंबर नाही लागत त्यावेळेस आम्ही आयुर्वेदाच्या कोर्सला आम्ही प्रेफरन्स देऊ इच्छितो. मग त्यावेळेस कुठलं कॉलेज निवडायचं, काय करायचं? तर आज आपण अशाच कॉलेजच्या बद्दल चर्चा करणार आहोत की कॅटेगरी वाईज काय कट ऑफ होता, ते कोणत्या साली इस्टॅब्लिश झालं, ते कुठल्या शहरात आहे, त्याची फीस काय आहे, त्याची डिमांड कशी आहे, म्हणजे डिमांड इन द सेन्स की त्या कॉलेजला विद्यार्थ्याचं ऍडमिशन घ्यायचं फ्लो कसं आहे आणि तिथलं हॉस्पिटल्स कसं आहेत, ह्याबद्दल आपण आज पूर्णपणे चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात जी काही नीट UG 2025 ची जी काही तुम्हाला प्रोसेस आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत व्हिडिओ मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचू. तसंच तुमच्या कोणी जवळचे असतील त्यांनी आमच्या चॅनलला माहिती नसेल तर त्यांनाही लिंक पाठवून पूर्णपणे त्याबद्दल त्यांनाही याच्याबद्दल मार्गदर्शन भेटलं जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. तर आज आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर आज आपण चर्चा करणार आहोत की मुंबई स्थित असं एक कॉलेज आहे ज्याची की इस्टॅब्लिश 1941 साली झालेली होती आणि ती केली होती की आनंदीलाल पोद्दार यांनी. तर आनंदीलाल पोद्दार यांनी 1941 साली हे कॉलेज मुंबई असतील तिथं त्यांनी इस्टॅब्लिश केलेलं होतं. आता ह्याच कॉलेजला जे काही नावाने ओळखलं जातं ते ओळखलं जातं रामविलास आनंदीलाल पोद्दार या नावाने. म्हणजे इन शॉर्ट जर केलं तर आर्य पोद्दार नावाने हे कॉलेज फेमस आहे आयुर्वेदामध्ये, जे की पहिल्या 1 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेजच्या याच्यामध्ये हे कॉलेज गणलं जातं. इथं विद्यार्थी ज्यावेळेस MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागत नाही त्यावेळेस जर तो सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला लागत असेल आणि तो जर विद्यार्थ्याचा पालक किंवा विद्यार्थी म्हणत असेल की आमची तेवढी कॅपॅसिटी नाही किंवा वी कॅन बेअर दी अमाऊंट ऑफ द सेमी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट कॉलेज ऑफ MBBS, त्यावेळेस विद्यार्थी आणि पालक हे जे आहेत आयुर्वेदासाठी ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस ह्याच कॉलेजबद्दल विचार करतात. आणि ह्या कॉलेजचा कट ऑफ म्हणजे जवळपास तुमच्या MBBSच्या सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या रेंजमध्येच चालतो. तो हे कॉलेज खूप डिमांडिंग आहे विद्यार्थी आणि पालकांच्या याच्यामध्ये, की ज्यावेळेस आयुर्वेदाचा विचार करतात त्यावेळेस हे कॉलेज ते निवडलं जातं. ह्या कॉलेजची फीस आहे विद्यार्थी पालक मित्र हो 69,000 रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये तुमची ट्युशन फीस, प्रोसेसिंग फीस वगैरे आहे. हॉस्टेल आणि मेस ही वेगळी फीस आहे. हे कॉलेज पूर्णतः मुंबईच्या सिटीमध्येच आहे. तिथं त्याला खेटून त्यांच्याच कॅम्पसमध्ये हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल ही खूप छान आणि मोठं आहे. पेशंट फ्लो ही चांगला आहे. तर आज आपण हे कॉलेजबद्दल थोडी माहिती पाहिली. आता चला चर्चा करू की आपण कॅटेगरी वाईज ह्या कॉलेजचा कट ऑफ किती जातो आणि कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ ज्यावेळेस तुम्ही ऐकताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे हा तर मार्क याच्या MBBS ला पण लागू शकत होता. तर सुरुवात करूया आपण जनरल कॅटेगरीपासून. तर जनरल कॅटेगरीमध्ये जो मुलगा थर्ड राऊंडला आर्य पोद्दार मध्ये जो काही अलॉट झालेला आहे त्याचा जे स्कोर होता तो होता 601 स्कोर आणि त्याची रँक होती 75,456. आणि मुलगी जी लास्ट राऊंडला अलॉट झाली तिचे मार्क होते 603 आणि तिचा रँक होता 73,870. विद्यार्थी व पालक मित्र, मी तुम्हाला अजून दुसरी गोष्ट सांगतो. आयुर्वेदामध्ये जास्त करून जर पाहिलं गेलं तर मुलींचा हा ओढ आयुर्वेदामध्ये जास्त असतो. मुली हा आयुर्वेदिक कोर्सला जास्त प्रेफरन्स देतात. त्याच्यामध्ये आर्य पोद्दार ज्यावेळेस एखाद्याला तुम्हाला जसं सांगितलं की आर्य पोद्दारचं डिमांड खूप जास्त असं तुम्ही परत आता पुढे जसं ऐकत जाताल तसं मुलींचा कट ऑफ थोडा थोडा जास्तही राहतो. जनरल कॅटेगरी नंतर आपण पाहूयात EWS मध्ये. तर EWS मध्ये जो काही मुलगा लागला आर्य पोद्दारच्या थर्ड राऊंडला त्याचा स्कोर होता 553 आणि त्याची रँक होती 85,610. आणि मुलगी जी अलॉट झाली तिचा स्कोर होता 591, तिची रँक होती 87,320. मी तुम्हाला जसं बोललो तर त्याचप्रमाणे आहे की मुलींचा कट ऑफ आयुर्वेदिक कॉलेजला जास्त जातो कम्पॅरेटिव्ह टू मेल कॅन्डिडेट.
आता याच्यानंतर आपण पाहूयात तर कुठला तर एसीबीसी मध्ये, तर एसीबीसी मध्ये ह्या कॉलेजला मुलाला सीट नव्हतं, फक्त मुलींना सीट होते. तर मुलीचा जो काही थर्ड राऊंडला जी काही मुलीला सीट अलॉट झाली त्यामध्ये त्या मुलीचा स्कोर होता 594 आणि तिची रँक होती 83,628. आता याच्यानंतर आपण पाहूयात की एससी कॅटेगरीमध्ये, तर एससी कॅटेगरीमध्ये जी काही थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता 524 आणि त्याची रँक होती 1,71,690. आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे याच्या एससी कॅटेगरी मधून तिचा स्कोर होता 523 आणि तिची रँक होती 1,73,216. यानंतर ते पाठोपाठ आपण पाहूयात की एसटी कॅटेगरीमध्ये, तर एसटी कॅटेगरीमध्ये जो काही मुलगा थर्ड राऊंडला अलॉट झालेला आहे त्याचा जो स्कोर आहे तो आहे 389 आणि त्याची रँक आहे 3,95,952. आणि मुलीची जी अलॉटमेंट झाली आहे तिचा स्कोर आहे 390 आणि तिची रँक आहे 3,93,310. तर विद्यार्थी व पालक मित्र, आपण हे जे काही कॅटेगरी वाईज थर्ड राऊंडला मुलाचं आणि मुलींचं जे काढतो आहोत रँक, एक तर ऑल इंडिया रँक वरती पण सांगतो आहोत आणि स्कोर पण सांगत आहोत. त्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय तुमचे मार्क्स येत आहे, आता तुमचे आय थिंक सगळ्यांची मॉक टेस्टचे क्लासेस वाल्यांचे सगळ्या प्रोसेस चालू झाले असतील, त्याच्यात ती काही तुमचे मार्क्स येतात, तुम्हाला त्या अनुषंगाने स्टडी करता येते की आपल्याला किती इम्प्रुव्हमेंट करायचे, किती स्कोर अजून कव्हर करायचा, जेणेकरून चांगल्या कॉलेजला आपलं ऍडमिशन मिळू शकतं. आता एसटी कॅटेगरी नंतर पाहूयात आपण विजय अ. तर विजय मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झालेला आहे आर्य पोद्दारला, त्याचा स्कोर होता 576 आणि त्याची रँक होती 1,05,510. आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे तिचा स्कोर होता 590 आणि तिची रँक होती 88,724. यानंतर एनटी ब मध्ये काही थर्ड राऊंडला जो मुलगा अलॉट झालेला आहे किंवा एनटी 1 म्हणतो आपण त्याला, तर त्याचा जो काही स्कोर होता तो होता 558 आणि त्याची रँक होती 1,27,304. आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे तिचा स्कोर होता 548 आणि तिची रँक होती 1,39,807. आता यानंतर आपण पाहूयात एनटी 2 म्हणजे एनटी सी. तर एनटी सी मध्ये जे काही मुलगा अलॉट झालेला आहे त्या मुलाचा जो काही स्कोर आहे तो होता 592 आणि त्याची रँक होती 86,769. तसंच मुलगी थर्ड राऊंडला जी काही अलॉट झालेली आहे तिचा स्कोर होता 596 आणि तिची रँक होती 82,010. विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जे काही आर्य पोद्दारच्या आपण स्कोर बद्दल बोलतोय किंवा रँक बद्दल, मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, तुम्ही आतापर्यंत जरी पाहिलं असेल तर कंटिन्युइटली जी काही मुलींचा जो काही कटअप आहे हा मुलांपेक्षा जास्त आहे. कारण काय, तर मुलींचा जो काही ओघ आहे हा आयुर्वेदाकडे जास्त आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधी या अगोदर जे की गव्हर्नमेंटचे नियम होते की आयुर्वेद झाल्याच्या नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे की नाही आहे. पण विद्यार्थी व पालक मित्र, तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुम्हाला मेडिकल ऑफिसरची एक पोस्ट आहे. आयुर्वेदामध्ये पण सेम ॲलोपॅथी सारखंच तुम्हाला ही मेडिकल ऑफिसरची पोस्ट असते आणि दरवर्षी याच्या पोस्ट भरल्या जातात. हे डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलच्या गव्हर्नमेंटच्या याच्यात अंतर्गत भरल्या जातात. तर जो कोणी विद्यार्थी असा किंवा पालक त्यांना असं माहिती नसेल तर हे आयुर्वेदामध्ये पण तेवढा स्कोप आहे. त्यामुळं काही एखाद्या विद्यार्थ्याला इकडे नंबर नाही लागला तर तुम्ही आयुर्वेदाला विचार करू शकता. यानंतर पाहूया आपण एनटी 3 म्हणजे एनटी ड. एनटी ड मध्ये जर पाहिलं तर पहिल्या राऊंडला जो मुलगा लागला त्याच्यानंतर सेकंड राऊंड, थर्ड राऊंडला तिथं सीट नव्हते. तर पहिल्या राऊंडला जो काही मुलगा तिथं अलॉट झालेला आहे त्याचा स्कोर होता 620 आणि त्याची रँक होती 54,565. आणि मुलगी जी थर्ड राऊंडला जी अलॉट झालेली तिचा स्कोर होता 586 आणि तिची रँक होती 92,950. आता यानंतर पाहूयात आपण ओबीसी. तर ह्या कॉलेजचं असं झालेलं आहे की पहिल्या राऊंडला जे मुलं राहिले तेच कंटिन्यू थर्ड राऊंड पर्यंत सेम राहिले, म्हणजे रिटेन्शन त्यांनी दिलेलं होतं. आणि त्याचा स्कोर जो आहे थर्ड राऊंडचा, तो जो काही मुलगा अलॉट झालाय त्याचा स्कोर होता 611 आणि त्याची रँक होती 64,597 मुलाची. आणि मुलगी जी अलॉट झाली तिचा स्कोर होता 605 आणि तिची रँक होती 71,251. तर विद्यार्थी व पालक मित्र, आज आपण ह्या एमबीबीएस 2025च्या ह्या सदराखाली आपण आयुर्वेदिकचं कॉलेजमध्ये घेण्याचं कारण काय, तर आपण सगळं एमबीबीएस बद्दल बोलत गेलो तर आयुर्वेदिकमध्ये पण काही स्कोप आहे का, आयुर्वेदिकचा पण काही स्कोर असतो, काय रँक पर्यंत विद्यार्थी
लागले जातात, गव्हर्नमेंटला काय, प्रायव्हेटला काय. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहेत की आयुर्वेदामधले जे काही कॉलेजेस आहेत आपले गव्हर्नमेंटचे 22-23 कॉलेज जे आहेत, 21-22 कॉलेज जे आहेत, त्यामधले आपण सुरुवातीचे जे काही 5 कॉलेज जे डिमांडिंग कॉलेज असतात, की विद्यार्थी पालक मित्र काय म्हणतात की सर नाही आम्हाला ह्याच कॉलेजला काय मार्क लागतील, तिथं लागू शकतो का, त्याची फीस काय आहे, त्याचं तिथलं हॉस्पिटल वगैरे कसं आहे. तर आपण त्याबद्दलही चर्चा करणार आहोत, तसंच बीडीएस बद्दलही चर्चा करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हा स्वप्न बाळगतो की एमबीबीएसलाच लागलं पाहिजे, तर तो लागत नाही. तर मग त्याच्याबरोबर पॅरलली जर नाही लागला तर दुसरे कुठले कोर्स आहेत, त्याला काय स्कोप आहे, त्याबद्दल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आता इथून पुढे चर्चा करणार आहोत एमबीबीएस 2025 च्या स्वप्न एमबीबीएस 2025च्या सदराखाली. तर विद्यार्थी पालक मित्र, आज जी काय पण माहिती घेतलेली आहे ही घेतलेली आहे आर्य पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई याबद्दल. याच्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याची इस्टॅब्लिशमेंट, त्याची फीस वगैरे पाहिली आहे. त्याची इंटेक सांगायची राहिली तुम्हाला सर, याची इंटेक आहे 125 इंटेक पर इयर, 125 विद्यार्थी भरले जातात. याच्यातले 15% विद्यार्थी हे 15%च्या प्रोसेस म्हणजे EEECच्या अंडर जी काही प्रोसेस होती, जशी एमबीबीएसचे एमसीआय करते तसं याचं एमसीसी करते तसं आयुर्वेदिकची EEECच्या अंडर 15% प्रोसेस होते. त्याच्यामध्ये 125 सीट मधल्या 15% सीट्सच्या ऑल इंडिया कोट्या थ्रू भरल्या जातात. रिमेनिंग 85 सीट ज्या आहेत त्या एमएसटी सीईटीच्या अंतर्गत आपल्या कॅप थ्रू भरल्या जातात. तर विद्यार्थी पालक मित्र, आज आपण चर्चा केली ही नक्कीच तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल मी अशी अपेक्षा करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता. तसंच आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. ज्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक दिली, त्याला जॉईन होऊन सगळी माहिती घ्यायची किंवा नंबर दिले त्याच्यावरती फोन करून सगळी माहिती घेऊ शकता. तसंच ऑफलाईनला तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करून पर्सनली भेटून सगळी माहिती घेऊ शकता. तसंच महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की 5 एप्रिल रोजी आपले 2024-25चं ऍडमिशन बुक जे आहे, कट ऑफ बुक जे आहे हे अवेलेबल होणार आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलाय, त्याच्यावरती फोन करून मागू शकता किंवा ऑफिसला येऊन तुम्ही तुमचे कलेक्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात. भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओच्या दुसऱ्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तुर्तास आज इथंच थांबतो. धन्यवाद.